आमची गौराई आली की नाही त्या दिवशी एवढी धावपळ झाली ना, गौराई बसवून झालेल्या होत्या, दोन्ही मानाच्या गौराई बसवलेल्या होत्या। आता त्यांच्यासाठी दही धपाट्याचा नैवेद्य करायचा असतो। आमच्याकडे भोपळ्याची भाजी आणि भाकरी पण असते। मग काय एकीकडे चवळीचं ग्रेव्हीमध्ये भाजी बनवली, भाऊजन धपाटे थापायला घेतले, मी इकडे भाजत होते आणि थापता थापता नैवेद्याचं ताट तयार केलं। वास जसा घरामध्ये घुमला तसं सगळेजण म्हणायला लागले भूक लागले भूक लागले। आईने भोपळ्याची भाजी तयारच केलेली होती। पहिल्यांदा गणपती बाप्पाला म्हणजे आपल्या गोणुल्याला नैवेद्य दाखवला, दुसरं ताट गौराईसाठी आणलेलं होतं आणि छोटे छोटे आपल्या घरातले गणपती बाप्पा ते तर पहिले जेवायला बसलेले होते। आणि संध्याकाळचं हळदी कुंकवाचं असतं ना, ते गौराईच्या पुढे लपून ठेवतात, ते लपून ठेवलेलं होतं। आणि संध्याकाळी कधी झोप लागली कळालीच नाही, लय जाम थकलेलं होतं। तशाच बांगड्या बिंगड्या सगळं तसंच होतं। सकाळी पूजा केल्यानंतर माझा अवतार जगदंबेसारखा झालेला होता। पोळ्या दुसरा नैवेद्य पोळ्याचा असतो दुसऱ्या दिवशीचा। आणि हो आपला गण्या टाइमपासच्या सारख्या मध्ये मध्ये लुडबुड असतंच। आणि वाडीमधल्या पोरी आहे की नाही हे घेऊन आलेलो त्या म्हणजे बुत्तीचा लाडू, आमच्याकडं म्हणजे सासरवासणीला बुत्ती येते ना, तो बुत्ती आलेली होती। इकडं आईनं पुरण करायला घेतलं, मी जरा पाऊस पडून गेल्यामुळे जरा म्हणलं बाहेरनं फिरून यावं। भाऊजन मी जरा 5-10 मिनिटं गप्पा गोष्टी मारल्या, पण ना येता जाता घरात आहे ना सारखं गणुल्याकडं आणि गौराईकडं लक्ष जात होतं। आमच्या गौराईला खरंच नजर नको लागायला म्हणून काळा टिक्का पण लावलेला होता। आली मस्तपैकी ना शेकला फोडणी द्यायला घेतलेली। कसलं पण जेवण होते, पण ना शेकला फोडणी एकदम भारी बसली पाहिजे बघा। सासूबाईकडं ग्रीन सिग्नल भेटला, बोलली वासले भारी आलाय म्हणून। पोळ्या पटापट लाटल्या आणि पहिल्यांदा सगळ्यांना जेवायला घातलं, नैवेद्य वगैरे दाखवून झालेला होता। पप्पा पण जेवायला बसले, त्यांना कुठे बाहेर जायचं होतं। म्हणजे 2 दिवस एवढे गडबड झाली की आम्हाला कंबर टेकायला पण वेळ नव्हता भेटला आणि जाम रडकुंडीला आलेला जीव, पण तेवढ्यात मज्जा पण येत होती सणासुदीची।